हातमिळवणी केलेली आहे ती एमआयएम सोबत, तर स्थानिक नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर अकोट आणि अंबरनाथवरील युतीवरून भाजपवर टीका करण्यात येत होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर या दोन्ही युती संदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येते, किंबहुना मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक नेत्यांच्या या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला आहे, नाराजी व्यक्त केली अशी सूत्रांची माहिती आहे। तर या दोन्ही युत्यांसंदर्भात आता काय निर्णय घेतला जातो पक्षश्रेष्ठींकडून हे पाहणं महत्त्वाचं असेल। अकोटमध्ये भाजपची एमआयएम सोबत युती झाली आहे, तर अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेसशी हातमिळवणी केलेली आहे आणि या संदर्भात आज जोरदार चर्चा होतीये राजकीय वर्तुळात। यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही नगर परिषदांमध्ये झालेल्या निर्णयासंदर्भात स्थानिक नेत्यांवर तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे। तर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी आहे आणि त्यानंतर हा निर्णय बदलला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोट आणि अंबरनाथमध्ये झालेल्या युत्यांसंदर्भात आता तीव्र अशी नाराजी व्यक्त केली आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी स्थानिक नेत्यांनी घेतलेला हा निर्णय होता आणि या संदर्भात आता पक्षश्रेष्ठींकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या संदर्भात शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली होती अंबरनाथमध्ये आणि तिकडे अकोटमध्ये झालेल्या युतीवरूनही आता मोठा गोंधळ निर्माण झाला होता। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत। अभिषेक, मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात? एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्थानिक पातळीवर झालेल्या एमआयएम आणि काँग्रेस सोबतच्या युतीवर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। एकूणच अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम तसंच अंबरनाथमध्ये पाहायचं तर भाजप आणि काँग्रेस अशी युती झालेली दिसते आहे आणि एकूणच मोठ्या प्रमाणात टीका सगळ्या राजकीय स्तरावर देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। तर शिवसेनेकडनं देखील या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि याच संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्थानिक पातळीवरच्या नेत्यांसंदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे एकूणच आता या युतीचं नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल। मात्र एकूणच स्थानिक पातळीवर ही युती होती, मात्र मुख्यमंत्र्यांकडनं याला आता फुलचोकाला लागताना दिसतोय आणि त्यामुळे एकूण या आघाड्या ज्या आहे अशा प्रकारच्या आघाड्यांवर देखील मुख्यमंत्री नाराज असतात। अकोट आणि अंबरनाथ संदर्भातला जो निर्णय आहे तो आता बदलला जाणार का? मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची दखल घेतली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता जाणार आहोत नाशिकला, खासदार श्रीकांत शिंदे बोलतायत। शिवसेनेचा भगवा जो आहे हा डौलाने फडकलेला आहे। 5 नगरपालिकेवर